तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे आहेत, कर्ज आहेत आणि मनःशांती लाभत नाही आहे. खूप काही हरवल्यासारखं वाटत आहे. सगळं आयुष्य सुरळीत चालू असताना देखील आयुष्यामध्ये अडथळे येत आहेत. कष्ट खूप करता तुम्ही, परंतु तुमचे नशीब तुमची साथ देत नाही आहे का? तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे, जे केल्याने तुमच्यावर गणपती बाप्पांची कृपादृष्टीही होईल व तुमचे नशीब हे नक्कीच बदलेल. नमस्कार मित्रांनो, ओम गण गणपते नमः. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत माघ संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, श्री गणपती बाप्पांची एक अशी कथा जी की तुम्हाला हा उपाय करायला नक्कीच भाग पाडेल. या दिवशी कोणते असे 3 प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये मनशांती लाभेल व तुमचे नशीब हे बदलेल, आणि कोणती एक चूक जी की आपण सर्वजण करतो व ती चूक आपल्याला अजिबात करायची नाही आहे, या सर्व गोष्टींबद्दल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला माघ संकष्ट चतुर्थी म्हणतात. या दिवशी चंद्रदर्शन करून गणपती पूजन केल्यास आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात, कर्ज कमी होतं, मनशांती मिळते आणि आपली इच्छापूर्ती देखील होते. ही चतुर्थी सर्व संकट नाश करणारी मानली जाते. तर माघ महिन्यामध्ये 5 फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ही चतुर्थी आपले सर्व दुःख हरण करणारी आहे. कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात. गणपती बाप्पाच आपल्या सर्व विघ्नांचे हरण करणार आहेत, आपल्याला सुख प्रदान करणार आहेत. तर आता आपण एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. शास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की एकेकाळी देवतांवरही संकट आले होते व सर्व देवता त्रस्त होऊन ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना करू लागले की आम्हाला या संकटातून मुक्त करा. त्यावेळी गणपती बाप्पांचे नाव ब्रह्मदेवांनी सुचवले. म्हणजेच ब्रह्मदेव म्हणाले की माघ महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थीचे व्रत तुम्ही सर्वांनी करा. जर तुम्ही गणपती बाप्पांची उपासना केली तर नक्कीच तुमच्यावर आलेले संकट हे दूर होईल. आणि देवतांनी गणेश उपासना केली आणि त्यांच्या सर्व अडचणी क्षणात नाहीशा झाल्या. म्हणूनच आजही हा दिवस फार शक्तिशाली मानला जातो. तर गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देव आहेत. ते आपल्या छोट्या छोट्या उपायाने, छोट्या छोट्या सेवेने देखील आपल्यावर त्वरित प्रसन्न होतात आणि आपले नशीब देखील बदलू शकते. म्हणजेच आपल्या कष्टाचे फळ हे आपल्याला मिळेल. आता जाणून घेऊ असे कोणते उपाय आहेत जे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये मनःशांती लाभेल आणि आपल्यावर असलेले संकटही दूर होतात. तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा शुद्ध तुपाचा असायला हवा. हा दीप गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करून आपल्याला मनामध्ये आपली इच्छा सांगायची आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये आलेले मोठ्यातलं मोठं संकट देखील दूर होईल व तुमच्या नशिबामध्ये देखील बदल हा नक्कीच होईल. तुमचे नशीब हे उजळून निघेल. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजेच गणपती बाप्पांना प्रिय असलेली दुर्वा, 21 दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत आणि संकट निवारण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपण हे व्रत करणे शक्य जरी नाही झाले तरी देखील आपण हे उपाय करू शकता, जेणेकरून की गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतो. आता सर्वात महत्त्वाचा आणि खूप प्रभावशाली आणि अगदी काहीही न करता होणारा हा उपाय आहे. म्हणजेच या उपायामध्ये तुम्हाला कोणत्याही सामग्रीची आवश्यकता नाही आहे. तर हा उपाय करण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला हात जोडून चंद्रदेवांकडे प्रार्थना करायची आहे. म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्राकडे पाहत म्हणजे चंद्रदर्शन करत हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे गजानना कृपा करा, माझी संकटे दूर करा. फक्त आणि फक्त मनापासून केलेली एक प्रार्थना देखील देवतांना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मजबूर करत असते. त्यामुळे हा उपाय अगदी छोटा आहे आणि कोणत्याही सामग्रीशिवाय केला जाणारा आहे. तर हे होते ते खास 3 उपाय जे की तुमचे नशीब बदलू शकते. आता आपण जाणून घेऊ
गणपती बाप्पांच्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कोणती चूक करायची नाही. या दिवशी आपल्याला वाईट बोलायचे नाही आहे, खोटं बोलायचं नाही, मांसाहार करायचा नाही, त्याचबरोबर तामसी पदार्थांचे सेवन करायचे नाही आणि आपल्याला आपल्या रागावर पूर्णतः नियंत्रण ठेवायचे आहे. आणि या दिवशी शक्यतो ज्या दिवशी आपण व्रत करत असतो त्या दिवशी झोप घेऊ नये. देवाचे नामस्मरण करावे असे शास्त्रांमध्ये व पुराणामध्ये सांगितलेले आहे. या दिवशी दानाला विशेष महत्त्व असते. या दिवशी आपल्याला शक्य होईल तसे तांदूळ, गूळ किंवा केळी दान केल्याने आपले पुण्य दुप्पट होते व आपल्याला आपल्या जे काही आपण व्रत करत आहोत त्या व्रताचे फळ प्राप्त होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्कीच लिहा. तर पुन्हा भेटू अशाच छान छोट्या आणि उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.